अगदी सगळ्यांनाच आवडणारी अस्सल तरीदार तिखट मसालेदार मिसळ आणि तेही अगदी पटकन कमी वेळामध्ये अगदी झटपट बनवा अशा पद्धतीने मिसळ। नमस्कार, गायत्रीज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। मिसळ बनवण्यासाठी एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी शिजवून घेतली आणि शिजवताना त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग घालून शिजवून घेतलेले आहे। तर इथे पहा 2 कांदे चिरून घेतलेत, त्याचबरोबर एक मोठा टोमॅटो सुद्धा मी चिरून घेतलाय आणि हे न भाजता दोन्ही असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे। या अगोदर सुद्धा भेळ कशी बनवायची हे मी तुमच्याबरोबर शेअर केले, पण ती खूप वेगळ्या पद्धतीने आणि आजची पण पद्धत खूप वेगळी आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा आणि लसूण पाकळ्या 5 ते 7 घेतलेले आहेत। आल्याचे काप करून घातलेत। आता हे सगळं बारीक करून घ्यायचे। मिसळ बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये मोठे 3-4 चमचे तेल घालायचे आणि तेल घालताना मिसळ म्हटलं की कंजूसपणा करायचा नाही, भरपूर तेल घालायचं म्हणजे मिसळला एक तरी चांगली येते। तेल तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली। मोहरी छानशी तडतडल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता। कढीपत्ता मिसळमध्ये आठवणीने घालायचा। छान असा कढीपत्ता तडतडल्यानंतर त्याचा स्वाद त्यामध्ये उतरतो आणि मिसळला एक वेगळी टेस्ट येते। आणि बघा, कढीपत्ता पूर्ण यामध्ये कडकडीत होईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे। यामध्ये घालायचं आहे जे आपण वाटण बनवलं होतं, आलं लसूण कांदा टोमॅटो। चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। या अगोदर सुद्धा एक विशिष्ट प्रकारचं खास वाटण तयार करून मिसळ बनवली होती, ती सुद्धा तुमच्याबरोबर मी शेअर केली होती आणि ती जर मिसळचा प्रकार तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की पहा। ती मिसळ बनवण्याची पद्धत सुद्धा तुम्हाला खूपच आवडेल। तर बघा, तेल सुटायला लागले साईडने आणि कांदा टोमॅटो चांगलं भाजून घ्यायचे, खमंग वास येईपर्यंत हे भाजायचं आहे। आणि नेहमी एक लक्षात ठेवायचं, मिसळ बनवताना त्यामध्ये आपण थंड पाणी कधीही घालायचं नाही। इकडं बघा, या साईडला मी पाणी उकळत ठेवलेलं आहे, नेहमी गरम पाणी किंवा उकळलेलं पाणी त्यामध्ये घालायचंय। आणि कच्चा टोमॅटो बारीक करून घातल्यामुळे कलर सुद्धा किती छान आला याला। आणखीन 1-2 मिनिट हे मी चांगलं परतून घेणार आहे। अजून एक तुम्हाला सिक्रेट सांगते, मिसळला चांगला दाटसरपणा म्हणजे थोडासा घट्टपणा येण्यासाठी यामध्ये 1 चमचाभर तुम्ही बेसन पीठ सुद्धा ॲड करू शकता, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर। छोटासा चमचा बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा चांगलं खमंग असं भाजून घ्यायचं। यामुळे काय होतं की एका साईडला मटकी, बऱ्याचदा काय होतं आपण मिसळ बनवतो तर पाणी एका साईडला होतं, मटकी एका साईडला होते, असं न होता एक दाटसरपणा याला येतो। त्यामुळे 1 चमचाभर बेसन पीठ घालून तुम्ही एकदा तरी मिसळ नक्की बनवून पहा, खूप छान होते। तर हे चांगलं भाजून घेते। आता यामध्ये आता घालूयात मसाले। तर हा जो मसाला आहे तो मिसळचा मसाला आहे आणि तो सुद्धा मी घरी बनवलेला आहे। 2 मोठे चमचे मिसळ मसाला घातलाय। बऱ्याचदा काय होतं, मिसळ मसाला आपल्याकडे नसतो, तर मिसळ मसाला जर नसेल तर यामध्ये लाल तिखट म्हणजे कलर पण खूप छान येतो आणि लाल तिखट जर आवडत नसेल तर घरगुती काळा मसाला सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। थोडंसं अगदी 1 मिनिटभर हा मसाला सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। बघा, नेहमी आपण मसाले किंवा ग्रेव्ही तेलामध्ये जेवढी चांगली परतू तेवढं त्याला तरी चांगली येते। तर यामध्ये मी घातले मोड आलेली मटकी, म्हणजे शिजवून जी मटकी घेतली होती ती मटकी यामध्ये घातलेली आहे। आणि पाण्याचं प्रमाण आपल्याला जेवढी हवी असेल मिसळ त्यानुसार पाणी यामध्ये घालायचं आहे। गरम करायला जे पाणी ठेवलं होतं त्याला सुद्धा चांगली उकळी आली, तर हे उकळलेलं पाणी यामध्ये घालायचं आहे। यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ। याला चांगले खळखळून एक उकळी आल्यानंतर यामध्ये कच्ची कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घातल्यानंतर अगदी 2 मिनिट याला छान असं शिजून द्यायचं। अगदी पटकन मिसळ तयार झाली। प्लेटमध्ये घेतलेला आहे फरसाण, त्यावरती बारीक चिरलेला कांदा, त्यावरती घालायची आहे मस्त अशी मिसळची तरी, साईडला थोडासा फरसाणा आणि मिसळ म्हटलं की लिंबू आणि कच्चा कांदा हा पाहिजेच, त्याशिवाय मिसळला टेस्ट नाही।
मिसळबरोबर खाण्यासाठी मस्त असे गरमागरम भाजलेले पाव. कशी वाटली मग तुम्हाला आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर अशाच प्रकारच्या माझ्या नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहिजे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा आणि असंच काहीतरी नवीन बनवून खात राहा. धन्यवाद.